आज महाराष्ट्र देशभरात राज्यसभेची निवडणूक चालू झालेली आहे आणि त्या राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 7 जागा रिक्त झालेल्या आहेत. त्या 7 जागेवर महाराष्ट्रातून आमचे ओबीसीचे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन सन्मान करावा अशी आमची महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील ओबीसी समाजाची मागणी. आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्व तळागाळात जाऊन ओबीसीला जनजागृती केलेली, त्यांना त्यांच्या न्याय हक्क अधिकाराविषयी माहिती देऊन पटवून देऊन त्यांना जागृत केलेलं आहे. त्यामुळं आज जर आमच्या ओबीसी समाजाचा आवाज रस्त्यावरला जर सभागृहात गेला, संसदेत गेला, तर अजून बी आमच्या न्याय हक्क आणि अधिकाराला बळकटी मिळेल आणि त्या आमच्या ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सहभाग घेतील असं आम्हाला वाटतं. त्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येईल. आज नुकत्याच राज्यसभेची या ठिकाणी आता उमेदवारी जाहीर होणार आहेत, तर त्यानिमित्त आमची सकल ओबीसी समाजाच्या वतीनं एक या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला एक मागणी आहे. त्या ठिकाणी ओबीसी समाजाला घटकाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी तळागाळातील लोकांची मागणी आहे. द्यायचं कारण एक आहे की हाके सरांनी आत्तापर्यंत जे 5-6 वर्षामध्ये जो संघर्ष केला, तो संघर्ष म्हणजे सर्वसामान्य वाडी वस्त्यावर जाऊन हाके सरांचं काम आहे. म्हणून जो महायुती ओबीसीला आपला स्वतःचा DNA मानते, त्या DNAचं काम करणाऱ्या आदरणीय हाके सरांना त्या ठिकाणी संधी द्यावी, ही सकल ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतोय. आमची एकच मागणी आहे की राज्यसभेवर प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांना घेण्यात यावं. पूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल, 18 पगड जातीला जर न्याय मिळवून द्यायचा असेल, तर प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना राज्यसभेवर घ्यावं. आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते असे आहेत की पूर्ण सातत्याने आज 3-4 वर्षापासून पूर्ण ताकदीनिशी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणारे एकमेव ओबीसीमधील तेवढेच नेते आहेत. बाकीचे नेते येतात, कधीतरी एखादा शब्द बोलतात आणि निघून जातात. परंतु हाके सर हे पूर्ण महाराष्ट्रभर फिरून पूर्ण 450 जातीला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये ओबीसी असन, मायक्रो ओबीसी असन, आज सगळ्याला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त एकमेव माणूस काम करू शकतो. यासाठी आमची एक सकल ओबीसी समाजाच्या वतीने मागणी की त्यांना राज्यसभेवर घेण्यात यावं.